हम तुम्हारे साथ हैं। जब तक आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बीएसपी की क्या पहचान? नीला झंडा हाथी निशान। तो चढ़गुंडों के छाती पर बटन दबाओ हाथी पर। चढ़गुंडों के छाती पर बटन दबाओ हाथी पर। और हमारा सर्व राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन। आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीचे उमेदवार माननीय महेश जगताप उर्फ महाराज या भागात निवडणूक लढवित आहे। आताच विचारलेल्या प्रश्नानुसार पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ कॉस्मोपॉलिटन एरिया आहे। या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माची लोक गोनी गोविंदाने राहतात, परंतु या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी या जातीवादी व्यवस्थेने ठिकठिकाणी भांडणे लावून आम्हा सर्व बहुजन समाजाला छळण्याचं काम केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट जर आपण स्वतः पाहिलं तर या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। मग गाडी खड्ड्यात घालायची का आपण माणसाने खड्ड्यात जायचं हे सुद्धा कळत नाही। कसा तरी जीव वाचवत आपण बाहेर पडतो आणि त्यातही पुढे रस्ता सुद्धा होईल का नाही याची सुद्धा शाश्वती नाही। कारण महानगरपालिकेने या ठिकाणी प्रशासन आणल्यानंतर नगरसेवक नसल्यामुळे खूप अनागोंदी चाललेली। मी तर कधी कधी असं म्हणेल की नगरसेवक या भागामध्ये नसले तरी चालतील, कारण नगरसेवकांनी पण खूप पळवून नेलेलं आहे। त्यांनी खाल्ले तुम भी चोर और हम भी लुटेरे अशा पद्धतीने या सर्वांनी कॅन्टोन्मेंट मतदारसंघ लुटलेलाच आहे। एवढंच नाही तर महाराष्ट्र सुद्धा लुटलेला आहे। आणि राहिला प्रश्न लाडकी बहीण वगैरे, तर आमच्या बायका म्हणजे आमच्या बहिणी या सुद्धा आमच्या लाडक्याच आहेत। कारण बहन कुमारी मायावती ही स्वतः या बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय नेता आहे आणि नारी के सम्मान में बीएसपी मैदान में हे आम्ही सांगत असतो। एकीकडे महिलांना साड्या वाटप करायच्या 1500 द्यायचे आणि दुसरीकडे त्याच महिलांची आबरू लुटायची, लक्तर लुटायची। मग मला सांगा 1500 रुपये महत्वाचे आहेत का माझ्या आया बहिणींनो? कारण या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की सगळी लोक आज फक्त नोचून खाण्यासारखे झालेले आहेत, म्हणजे आम्हाला लुटणारी झालेले आहेत। तर या लोकांपासून, या गुन्हेगारांपासून, या जाती व्यवस्थित धर्मांधांपासून या समाजाला वाचवण्यासाठी आपण सर्व समाजाने चाळी माळी कोळी वडार चांभार लोहार महार धार्मिक अल्पसंख्याक या सर्वांनी एकत्र येऊन या जातीवादी शक्तीचा एकदाचा निपटारा करावा। कारण याच्यानंतर या पुणे शहरातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर हा सर्व ठिकाणचा एक ज्याला आपण म्हणू की सगळ्यांनी निर्धार केलाय की सत्ता व्यवस्था महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून उखडून काढली पाहिजे, तरच आपण सर्व बहुजन समाज सुखी समृद्धीने राहू। या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये महात्मा फुले असतील, छत्रपती शाहूजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब असतील, या सर्वांनी या पुण्य नगरीमध्ये या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये पदस्पर्शाने पावन झालेला हा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ शेजारीच गंजपेठेमध्ये महात्मा फुले वाडा आहे। परंतु मित्रांनो, या संपूर्ण महापुरुषांची आठवण करून आपण या पुणे नगरीमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ पावन झालेल्या मतदारसंघामध्ये सुज्ञ नागरिक आहेत, तर त्या सुज्ञ नागरिकांनी पुन्हा एकदा बहुजन समाज पार्टीच्या
पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि महेश जगताप उर्फ महाराज यांना भरघोस मताने विजयी करा। त्याचप्रमाणे मी आजही तुम्हाला निक्षून सांगतो की महाराजांनी ज्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये काशेवाडीमध्ये ज्या नगरसेवक असताना ज्या ज्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्या सोयी सुविधा आजही जशाच्या तशाच आहे। फक्त एवढंच की काल खूप उशीर झाला, तो काळ गेला, परंतु त्या शौचालय तेच नळ कोंडाळी घराघरात असलेले नळ कनेक्शन ते आजही त्या घरामध्ये आहे आणि त्यांनी फक्त डागडुजी केली आहे, लाली पावडर लावलेली आहे। मग मला सांगा, जर आमदार आणि खासदार अशा पद्धतीने काम करत असेल मित्रांनो, फक्त चोरांसारखं लुटत असतील, मग कधी कधी वाटतं आम्हाला खाऊन खाऊन माजल्यात बोके, खाऊन खाऊन माजल्यात बोके, 100 खोके एकदम ओके संपवा यांना। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। बाबासाहेबांनी इथे बहुजन लोकांना, गोरगरिबी लोकांना अगर अन्न मिळत नसेल, रोजगार मिळत नसेल तर सरकारने त्यांना नोकरी द्यावी अशी तरतूद घटनेमध्ये केलेली आहे। परंतु हे सरकार घटनेची अंमलबजावणी न करता तिथलं सगळं खाजगीकरण करण्याचं ठरवलेलं आहे। त्यासाठी तुमची काय भूमिका असणार आहे? मित्रांनो, या देशाचं खाजगीकरण काँग्रेसच्या काळामध्ये झालं आणि तो निर्णय झाल्यानंतर काँग्रेसने खाजगीकरणामध्ये बऱ्याच गोष्टी विकलेल्या आहेत, जसं अदानी अंबानी हे आज आले, परंतु याच्या अगोदरही टाटा बिर्ला होते, हे लक्षात घ्या। आणि त्यांनी सुद्धा या देशाला लुटले आणि उरलेली जी काही लोक होती आता ते देश लुटायला लागलेले आहेत। आणि हा देश जर सुखरूप चांगल्या हातामध्ये गेला तर हे लुटणं थांबल, कारण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर कायदा चांगल्या हातात गेला तर तो कायदा चांगला, परंतु वाईट लोकांच्या हातामध्ये गेला तर त्या कायद्याचं अस्तित्व राहत नाही। तर मित्रांनो, मी या ठिकाणी एवढंच सांगेन की पूर्णपणे आम्हाला शिक्षणाचा मोफत अधिकार मिळाला पाहिजे, कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे। परंतु यांनी शिक्षणाचं सुद्धा खाजगीकरण केलंय। अहो, एवढंच नव्हे तर एससी मधल्या जे काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा उपवर्गीकरण केल्यामुळं आमच्या सगळ्या काही योजना, ज्या काही सुख सुविधा मिळणार होत्या त्यापासून सुद्धा आम्ही वंचित राहतोय। आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आपण या सगळ्या गोष्टींचा सुज्ञपणाने विचार करा आणि बहुजन समाज पार्टीचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करणार, एवढंच मी या ठिकाणी सांगेल। सर्वांना जय भीम। आज या ठिकाणी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार महेशजी जगताप उर्फ महाराज यांच्या प्रचार रॅलीमध्ये आपण सर्वजण हिरिरीनं आणि अतिउत्साहानं सहभागी झाला, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन आणि आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतो। मित्रांनो, बहुजन समाज पार्टी ही बहुजन महापुरुष, प्रामुख्यानं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवराय, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन समाजातील सर्व महापुरुष आणि महामाता यांच्या विचारांना अभिप्रेत धरून त्यांची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असणारा एक राष्ट्रीय पक्ष आहे। आणि हा जो राष्ट्रीय पक्ष आहे या राष्ट्रीय पक्षाचे अधिकृत उमेदवार हे महेश जगताप आहेत। आता मला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हे सांगायचं की बहुजन समाज पार्टीलाच का मतदान करायचं, तर आपण जर पाहिलं तर आता जी इलेक्शनची रणधुमाळी आहे या रणधुमाळीमध्ये अनेक पक्ष हे कुणाला तरी पाडण्यासाठी किंवा कुणाला तरी जिंकवण्यासाठी निवडणूक लढवित आहेत, परंतु बहुजन समाज पार्टी ही स्वतः जिंकून येण्यासाठी ही निवडणूक लढवितीये। तर हा एक फरक इतर पक्षामध्ये आणि बहुजन समाज पक्षामध्ये आहे। मित्रांनो, या देशातली जी मनुवादी व्यवस्था आहे, म्हणजे आमच्या बहुजन समाज पक्षाचे जे संस्थापक आहेत मान्यवर कांशीराम साहेब, ते नेहमी म्हणायचे की काँग्रेस सापनात आहे आणि भाजप ही नागनाथ आहे, आणि हे दोघं जरी तुम्हाला डसले, हे दोघं जरी चावले तरी तुमचा मृत्यू होणार आहे। तर अगदी त्याच धर्तीवरती मला या ठिकाणी हे नमूद करायचंय की मित्रांनो, हे जे दोन्ही पक्ष आहेत, एकीकडे काँग्रेस असेल आणि एकीकडे भाजप असेल, या दोन्ही पक्षांना हे भारतीय संविधान जे आहे हे संपुष्टामध्ये आणायचं, आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण। म्हणजे घटनेचा आर्टिकल 341 जो आहे त्या 341 नुसार अनुसूचित जातींना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे
ते आरक्षण सरसकट होतं. त्याच्यामध्ये कुठेच उपवर्गीकरण नव्हतं की बौद्ध बांधवांना वेगळं, मातंग बांधवांना वेगळं, चर्मकार बांधवांना वेगळं किंवा आणखीन अनुसूचित जातीतल्या ज्या कुठल्या जाती आहेत त्यांना असं कुठलंही त्याच्यामध्ये वर्गीकरण किंवा त्याच्यामध्ये डिव्हिजन नव्हतं, त्याच्यामध्ये विभाजन नव्हतं. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार त्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे आणि ते उपवर्गीकरण रोखण्यासाठी केंद्रामध्ये असणारं भाजप सरकार किंवा भाजपची जी आघाडी आहे त्यांनी कुठला कायदा तर केलाच नाही, परंतु त्या उपवर्गीकरणाच्या विरोधात कुठला एक सक्षम कायदा करावा असं काँग्रेसला देखील वाटलं नाही. आणि दोन्ही पक्षांनी म्हणजे आतमधनं पडद्याच्या मागून हे दोघांनी हात मिळवणी केलेली आहे की हे आरक्षण कसं संपवता येईल आणि याच्यामध्ये उपवर्गीकरण किंवा ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन जे ते कसं लागू करण्यात येईल. आणि ह्या वर्गीकरणाला, या आरक्षणाच्या डिव्हिजनला जो कडाडून देश पातळीवरती ज्यांनी विरोध केलाय त्या म्हणजे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय सुश्री बहन मायावतीजी यांनी. तर आमच्या इलेक्शनचा अजेंडाच हा आहे की भारतीय राज्यघटनेची 100% तंतोतंत अंमलबजावणी आणि त्याचबरोबर जे काही घटनाविरोधी चाललेलं आहे त्या घटनाविरोधी जे काय वातावरण आहे किंवा घटनाविरोधी जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज हाणून पाडणे. मित्रांनो बघा, जर बाबासाहेबांच्या विचाराचे आमदार आणि खासदार त्या सभागृहामध्ये बसले तरच बाबासाहेबांच्या विचारांची जी पताका आहे ती फडकवली जाणार आहे. आज मला या ठिकाणी सांगू इच्छित आहे की आमचे जे उमेदवार आहेत महेश जगताप उर्फ महाराज हे जे विधानसभेतनं निवडणूक लढवित आहेत ती विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असताना या विधानसभेचे जे काय विद्यमान आमदार होते जे भाजप पक्षाला निगडीत आहेत त्यांनी केव्हाही अनुसूचित जातीच्या जे काय विद्यार्थी असतील, अनुसूचित जातीचे जे काय अनएम्प्लॉईड तरुण असतील यांच्यासाठी कुठलंही प्रयोजन किंवा यांच्यासाठी कुठलंही नियोजन त्यांनी विधानसभेमध्ये तसे प्रश्न मांडलेले नाही. मित्रांनो, या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपण सर्वांनी जर आपल्याला खऱ्या अर्थानं असं वाटत असेल की तुम्हाला तुमचे घटनादत्त अधिकार हे मिळाले पाहिजेत आणि ते मिळवणं हा तुमचा हक्क आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बाबासाहेबांच्या विचारधारेचा जो हत्ती आहे हा हत्ती तुम्ही विधानसभेमध्ये पोहोचवला पाहिजे मित्रांनो. आणि त्या हत्तीवरती आमचे महाराज महेश जगताप हे आरूढ आहेत. तरी आपण हत्तीला फक्त तिथं म्हणजे पाठवायचं नाही तर त्याला मताधिक्याने पळवत त्या विधानसभेच्या चौकटीच्या आतमध्ये आपण त्याला सोडायचंय मित्रांनो. तर पुणे जिल्ह्याचा महासचिव या नात्याने सांगू इच्छितो की पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन लढवतोय त्या ठिकाणी आमचा प्रचार अतिशय जोमानं चालू आहे. प्रामुख्यानं वडगाव शेरी विधानसभा असेल, आमची कॅन्टोन्मेंट विधानसभा असेल, त्याचप्रमाणे पिंपरी विधानसभा असेल, तर ह्या चिंचवड विधानसभा असेल, त्या विधानसभेतनं बहुजन समाज पार्टी यंदा या 2024च्या इलेक्शन विधानसभेच्या इलेक्शन मध्ये खातं उघडल्याशिवाय गप्प बसणार नाही. जय भीम, जय भारत. कोर्टाने निर्णय दिला नाही, शिंदे सरकार जे आमदार खरेदी करून आलेलं आहे हे बेकायदेशीर आहे, तरी सुद्धा स्पीकरने योग्य ते न्याय दिला नाही. त्यामुळे सरकार कायदेशीर काम करते का लोकांच्या कल्याणाचं? बघा साहेब, आज पण आमच्या पक्षाचा जो कार्यकर्ता आहे किंवा पक्षाचा जो मतदार आहे हा हातावरती पोट असणारा सर्वसामान्य दलित कष्टकरी बहुजन हा आमचा मतदार आहे. आणि खोके ओके करोडो लाखो हे आमच्यापर्यंत पोहोचतच नाही. जसं अण्णाभाऊ साठे म्हणतात की सांगा टाटा बिर्ला बाटा आमचा वाटा कुठं आहे गो, बरोबर. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मला असं वाटतं तुम्ही मला न विचारलेला बरा. मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन की बहुजन समाज पार्टी ही आज सुद्धा ज्या माणसांनी सकाळचा नाश्ता केलाय आणि ज्याची दुपारच्या खाण्याची भ्रांत आहे, ज्यांनी दुपारी खाल्लंय त्याच्या रात्रीच्या खाण्याची भ्रांत आहे, तरुणांसमोर बेरोजगारीचा जो भस्मासूर उभा राहिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या मनुवादी जी व्यवस्था आहे आणि ही मनुवादी व्यवस्था जोपासण्याचं काम जे आहे हे प्रामुख्यानं या महाराष्ट्रामध्ये असणारं विरोधी पक्ष म्हणजे मविया असेल, महाराष्ट्र विकास आघाडी, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना आणि सत्तेमध्ये असणारं शिंदे शिवसेना असेल, त्यानंतर भाजप असेल, यांनी नेहमी ही प्रस्थापितांची जी मनुवादी व्यवस्था आहे हिला जोपासण्याचं काम केलंय मित्रांनो. आज कष्टकरी बहुजनांची मुलं जी आहे ही डॉक्टर इंजिनियर होऊ शकत नाही. आज तुमच्या मुलाला जर तुम्हाला डॉक्टर करायचं असेल तर तुम्हाला करोड रुपये तुमच्या खिशामध्ये पाहिजेत. इंजिनियर करायचं असेल तर लाखो रुपये पाहिजेत मित्रांनो.
म्हणजे कुठेतरी पुन्हा आम्हाला त्याच चरख्यामध्ये आणायचं, आम्हाला त्याच मनुवादी व्यवस्थेमध्ये बसवायचं हे प्रयोजन त्यांनी केलेलं आहे मित्रांनो. आणि ते हाणून पाडण्यासाठी बहुजन समाज पार्टी कटिबद्ध आहे. तर मी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करेल की आपण सर्वांनी बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला बहुजन प्रचंड मत देऊन आमचे जे उमेदवार आहेत, जिथे जिथे आमचे उमेदवार उभे असतील त्यांना तुम्ही विधानसभेमध्ये पाठवण्याची कृपा करावी. जय भीम, जय भारत. कॅन्टोन्मेंट विधानसभेमध्ये गेले कित्येक वर्ष अनेक प्रश्न या विधानसभेमध्ये नागरिकांना भेडसावतात. आजी पेण्याचा प्रश्न आहे, तर बेरोजगारीचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, गुन्हेगारीचा प्रश्न आहे, महिलांवर खूप अत्याचार आणले वाढलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहात बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून, तर तुमची काय भूमिका असणार आहे? सर्व महामानवांना अभिवादन करून दिवंगत काशीरामजी साहेब, बहन मायावतीजी, त्याचप्रमाणे मनीष आनंदजी, सर्व बहुजन समाजाच्या सर्व महाराष्ट्र पदाधिकारी, पुणे शहरातील पदाधिकारी आणि आमचे सहकारी बाबा BSP, त्याचप्रमाणे घोडके, रमेश घोडके, दत्त गायकवाड, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट अतुलजी सोनवणे, नदीमबाई शेख, अतुल, जय जगताप, बहुजन समाज पार्टीच्या सर्व कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी, या भागातील सर्व सुजाण विचारवंत मतदार बंधू आणि भगिनींनो, बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी महेश जगताप उर्फ महाराज, पुणे महानगरपालिकेचा माजी नगरसेवक, अनेक वर्षापासून सामाजिक कार्याचा पगडा असलेला, अनेक वर्षापासून समाजाची नाळ असलेला मी हा कार्यकर्ता, बहुजन समाज पार्टीच्या वतीनं बहिणजींनी आणि महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी हुल्लेशभाई चलवादी, डॉक्टर सुनीलजी डोंगरे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे, कॅन्टोन्मेंट मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भामध्ये मी या भागामध्ये या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उमेदवार म्हणून त्यांच्या घरोघरी जात आहे. सर्व वयोवृद्ध नागरिक, मतदार, हितचिंतक, या भागातील सर्व ग्रासलेली लोक आहेत, या सर्वांच्या समस्या ऐकण्यासाठी मी घरोघरी जात आहे, सर्वांची विचारपूस करत आहे. या भागामध्ये मग काँग्रेस असेल, BJP असेल, अनेक अन्यवर पार्टी असतील, या पार्टीने या भागामध्ये, या मतदारसंघामध्ये, या पुणे शहरामध्ये कुठल्याही प्रकारची लोकांची सुविधा काही दिलेल्या नसल्यामुळे या भागातील, या शहरामध्ये, या कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये अनेक नागरिक सर्व सोयीपासून दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत. या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं या सर्व नागरिकांच्या, सर्व मतदारांच्या, पुणे शहरातील सर्व नागरिकांच्या सर्व समस्या सोडवणार आहोत. मग गुन्हेगारी क्षेत्रामध्ये लोक दहशतीखाली असतील, सर्वांची गुन्हेगारी पासून मुक्तता कशी मिळेल अशी मी सर्व प्रकारे प्रयत्न करणार आहे. ट्रॅफिकच्या समस्या आहेत, ट्रॅफिकच्या समस्या मतदारसंघामध्ये आहे, पुणे शहरामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु मी या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर सर्वप्रथम बहुजन समाज पार्टीचा आमदार म्हणून त्या विधानसभेमध्ये सर्व महाराष्ट्रातील ज्या ट्रॅफिकच्या समस्या आहेत त्या समस्या कशा दूर होतील याचा पुरेपूर प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे गोरगरिबांच्या, नागरिकांच्या हिताच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. गोरगरीब महागाईपासून वंचित आहेत, महागाईपासून त्रासलेला आहे. या महागाईचा पगडा या नागरिकांच्या, मतदारांच्या, हितचिंतकांच्या कसा सोडवेल असा मी पूर्णपणे प्रयत्न करेल. लाडकी बहिणीच्या नावाखाली सरकारने SC ST चे हजारो कोटी रुपये पळवलेले आहे, त्यामुळे या लोकांचा आर्थिक विकास होत नाही. त्यासाठी तुम्ही काय करणार आहे? त्यासाठी जो आर्थिक विकास, जो निधी आहे, तो निधी परत ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणीच राहिला पाहिजे. लाडकी बहीण हा नावाला निमित्त आहे. तो जो पैसा नागरिकांचा, कष्टाचा पैसा, लोकांच्या टॅक्स मधला पैसा, हा पैसा उधळ माधळ चाललेला आहे. हा उधळ होत असणारा पैसा हा कसा थांबेल आणि या नागरिकांना त्यांच्या हिताचं काम, कुठल्याही प्रकारचं लाडकी बहीण हे 1500 रुपये देऊन लाडक्या बहिणीचा किंवा त्या परिवाराचा कुठल्याही प्रकारचं
मदत होणार नाही. 1500 रुपयामध्ये एक व्यक्ती 1500 रुपये खाणार की पूर्ण परिवार 1500 रुपये खाणार? ही लाडक्या बहिणीच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी चाललेली आहे. या नागरिकांच्या ठेवीतले पैसा आहे, तो पैसा राहिला पाहिजे. या पैशाचा शिक्षणासाठी मदत झाली पाहिजे. तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. ही उधळपट्टी थांबवली पाहिजे अशी मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी नागरिकांना आव्हान करतो की कुठल्याही प्रकारचं आपण हे लाडकी बहीण 1500 रुपये घेऊन या सरकारचा मिंद न होता आपण स्वाभिमानी आहात, आपण कष्टकरी आहात. कष्टाने आणि स्वाभिमानाने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या देशासाठी क्रांतीच्या रूपानं शहीद झालेले सर्व क्रांतिगुरु क्रांतीवीरांना या देशाला, या महाराष्ट्राला, या पुणे शहराला, या कॅन्टोन्मेंट मतदारसंघाला अनेक कष्टानं हा पुणे शहरातील नागरिकांना एक सेवा करण्याची, या नागरिकांसाठी आपण जेवढं करू तेवढं कमीच आहे. तेव्हा लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयामध्ये बळी न पडता नागरिकांना येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हत्तीच्या चिन्हावर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ, वडगाव शिरी मतदारसंघातील आमचे उल्गेशभाई चलवादी आणि मी महेश जगताप महाराज, पुणे शहरातील ज्या ज्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहेत या सर्वांना, या पुणे शहरातील, पुणे जिल्ह्यातील वडगाव शिरी कॅन्टोन्मेंट मतदारसंघ या सर्व मतदारसंघातील मतदारांनी, सर्व माता भगिनींनी, वयोवृद्धांनी आम्हा या हत्तीच्या चिन्हा पुढील बटन दाबून आम्हाला बहुजन समाज पार्टीला भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये आमदार म्हणून आपण निवडून पाठवावं अशी मी सर्व नागरिकांना मनापासून नम्रतेची विनंती करतो. सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. जय भारत, जय भीम, जय महाराष्ट्र. गोरगरीब लोकांना मोफत शिक्षण मिळावं बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. परंतु हे महाराष्ट्र सरकार 62,000 शाळा खाजगीकरणाला दिलेले आहे. त्यामुळे बहुजन लोकांना शिक्षण मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? बहुजन समाजाला शिक्षण मोफत मिळावं, बहुजन समाजातील सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत मिळावं, त्यांच्या सुविधा मोफत मिळाव्यात. मग ती शाळा इंग्रजी शाळा असो किंवा मराठी माध्यम असो, या सर्वांना शिक्षण मोफत मिळावं याकरता मी पूर्णपणे प्रयत्न करेन.